आणि आता आणखीन एक मोठी बातमी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। 40 जणांची ही पहिली यादी आहे, ती जाहीर करण्यात आली असल्याची माहिती मिळते। मुंबई पालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आता त्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। 40 जणांची ही पहिली यादी आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, शिवसेना उबाठाची पहिली यादी जाहीर झाली, कुणाकुणाची नावे आहेत, काय अपडेट? उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही आता तासच उरलेत आणि म्हणूनच आज कोणीही फुटून जाऊ नये म्हणून उशिरा हे एबी फॉर्म वाटप करण्यात आले। त्याच्यामध्ये 40 जणांची नावं आता समोर येत आहेत। या व्यतिरिक्त आणखी काही जणांना नावं किंवा त्यांना एबी फॉर्म दिली आहेत, मात्र ती नावं जाहीर करण्यात आलेली नाहीयेत। ही तीच नावं आहेत ज्या ठिकाणी कोणतेही वाद नाही आहेत, कोणतेही उमेदवारीवरून इतर पक्षातल्या आणि या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये वाद नाही आहेत, त्यांनाच उमेदवारी देण्यात आली किंवा त्यांचे एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत। आणि आज दिवसभरात उरलेले इतर जागा वाटप पूर्ण करून त्या देखील एबी फॉर्म उमेदवारांना दिले जातील। या सगळ्या संदर्भातली यादी समोर येत असताना अंकित प्रभू यांचं पहिलं नाव आहे, जे सुनील प्रभू यांचे पुत्र आहेत। आणि त्यामुळे हा आणखी दुसरा वाद आता आणखी पुढे येण्याची शक्यता आहे, तो म्हणजेच ज्या नेत्यांच्या मुलांना तिथे तिकीट दिलं जात आहे तिथल्या स्थानिक नेत्यांना किंवा तिथल्या कार्यकर्त्यांना डावललं जात आहे असा आक्षेप घेतला जातोय कार्यकर्त्यांकडून। त्यामुळे या सगळ्यावरती काय काय पुढे भूमिका घेतली जाईल ठाकरेंकडून ते कळेल, पण तुर्तास 40 जणांची नावं समोर आलेली आहेत। बरं सुमित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर शिवसेना उबाठाकडून म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ही पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं ही यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये 40 जणांची नावं आहेत।